भर बाजारात प्रवीण गायकवाड यांची हत्या करण्याची योजना होती असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केलाय। गायकवाड यांच्या सुरक्षेसाठी एकही पोलीस नव्हता, याला स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम म्हणतात असा आरोप देखील जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। भर बाजारामध्ये पुरोगमित्वाचा अनेक वर्ष झेंडा खांद्यावर घेणाऱ्या प्रवीण गायकवाड या कार्यकर्त्यावरती एका नेत्यावरती भ्याड हल्ला झाला। हे सगळं कट कारस्थान रचल्यासारखं दिसतं। अचानक त्यांच्या गाडीला घेराव घातला गेला, त्यांच्या गाडीमध्ये घुसण्यात आलं, त्यांना गाडीतनं बाहेर खेचण्यात आलं, त्यांच्या गाडीवरती वंगणाचं तेल टाकण्यात आलं, त्यांना धक्काबुक्की केली। किंबहुना या विधानसभेच्या माध्यमातून महाराष्ट्राला स्पष्ट सांगू इच्छितो की त्या खून करण्याची योजना होती। एकही पोलीस नाही। प्रवीण गायकवाड सारखा नेता येतोय आणि त्याच्या बंदोबस्तासाठी अक्कलकोटमध्ये एकही पोलीस नाही, हा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम म्हणतात त्याच्यातला भाग आहे।